नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील मेढा या गावात. हे बघा आमच्या मागं मेढा येथे पोलीस स्टेशन आहे, येथे आम्ही राहिला आहे आणि मी तर 6 दिवसाच्या बंदोबस्तासाठी आलेलो आहे. तर आता आम्ही चाललो आहे मेढा गावात. तर आज आम्ही मेढा हे गाव एक्सप्लोअर करणार आहे. तुम्ही आता मेढा हे गाव खूप सुंदर आहे, तुम्ही बघा. आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. आता आम्ही निघालो आहे गावामध्ये. तर आम्ही आता रनिंग करत चाललो आहे गावामध्ये. जरा लांब आहे, हे बघू शकता. आपला गोडसे तुम्ही बघू शकता. हे एक गाव आहे, ग्रामपंचायत जवळवाडी, आणि त्या आतमध्ये एक मंदिर आहे भैरवनाथचं. ते आम्ही तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. बघा इथं डिवायडर आहे. डिवायडरमध्ये यांनी अतिशय सुंदर असे काम केलेलं आहे. चलो भागो यहाँ से. तर बघा आम्ही आलो आहे मेढा गावापाशी, आणि इथून महाबळेश्वर फक्त 29 किलोमीटर आहे. आणि मेढा हे गाव आहे. आणि बिलारी पुस्तकाचे गाव तुम्हाला माहीतच असेल. तर पुस्तकाचे गाव तुम्हाला माहीत असेल. बिलार इथून जवळच आहे, 24 किलोमीटर आहे. तुम्ही बघू शकता हे गाव आहे. इकडे हे निसर्ग बघा. पुढे गेल्यावर तुम्हाला अजून मी डोंगर दाखवणार आहे. हे बघा मेढा ग्रामपंचायतचं कमान आहे. आणि ते पुढे चौकात बघा भगवा झेंडा लावलेला आहे. आणि खाली राजमुद्राची प्रतिकृती आहे, तुम्ही बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील. हे बघा इथे ढाल आहे आणि तलवारी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही. हो बघा हा दांडपट्टा आहे, शिवकालीन चांगली प्रतिकृती बनवलेली आहे. परत पुढे गेल्यावर हे बघा ही आहे वाघनखी. त्याची प्रतिकृती बघा एकदम रिअल बनवलेली आहे. ही तीच वाघनख आहे ज्यांनी अफजल खानाला फाडलं होतं, लक्षात राहू द्या. आणि आहे कट्यार. हा हे तोच आहे अफजल खानाच्या पोटातून कोतला बाहेर काढणारा कट्यार, लक्षात राहू द्या. ही बघा आपली लालपरी, मागून लिहिलं पण आहे लालपरी. आणि आहे बिचवा. ही तलवार बघा कसली भारी आहे. तर बघा ही कुऱ्हाड मित्रांनो, ही मी पहिल्यांदा बघितलेली आहे. काय तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. हे बघा आपला तोफ. मित्रांनो ही शाळा आहे मेढा इथली. आणि असंच पुढे बघा डोंगर. मित्रांनो आम्ही खूप जवळ आलेलो आहे. इथं बघा इथे एक वीटभट्टी आहे. आणि हे बघा निसर्गरम्य असा डोंगर. आणि हा जो तुम्हाला पुढं डोंगर दिसत आहे हा कास पठाराची रांग आहे, तुम्ही बघू शकता. हे गावातून हा दिसतो, एकदम जवळ आहे गावाच्या कास पठार. बघू शकता तुम्ही. अति सौंदर्य असं निसर्गाचं. इथं जवळ वीटभट्टी आहे. तेवढं ऊन असून सुद्धा खूप थंडी आहे मित्रांनो. ही कोण आहे? कुत्र्याची गँग फिरते इथं बघा. मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे कनेर धरणाच्या पाठीमागचा भाग तुम्हाला माहीत असेल. कनेर धरण तिथला हा पूल आहे. आणि हे बघा माझ्या मागं हे सगळं धरण आहे. खूप मोठा धरण आहे. आणि त्याचा हा मागचा भाग आहे, म्हणजे अजून खूप मोठा धरण आहे ते. तिकडं आपण जाऊ शकत नाही. आपण हे मागचा भाग एक्सप्लोअर करणार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आहे. तर मित्रांनो बघा हा पूल आहे. तर पुलावर यांनी बघा कसलं भारी लिहिलं आहे, नादच खुळा या जावलीचा. जावली जोडी रन वेलकम. पूल पण खूप सुंदर बनवलेला आहे, बघू शकता. तर आम्ही आता जाणार आहे परत. आम्हाला ड्युटी आहे. इथून बस चाललेली आहे अक्षदीप. तर मित्रांनो असा हे गाव आहे
तर आम्ही इथं 6 दिवसासाठी इलेक्शन बंदोबस्तासाठी आलो होतो आणि आम्हाला हा गाव खूप प्रचंड आवडलेला आहे. इथे एवढी करमणूक आहे आणि इथले लोक पण खूप चांगले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच मित्रांनो. बाकीचं आम्ही उद्या दाखवणार आहे कारण आता आमचं खूप टाईम झालेला आहे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता उद्या भेटू. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.